हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलेलो आहे तो म्हणजे असं की राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, हे सत्तेत बसल्यानंतर जनतेचं सरकार असतं आणि सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान असतील, ज्यावेळेस ते एखादं वाक्य बोलतात, एखाद्या विषयावर स्टेटमेंट करतात, त्याच्यामध्ये सत्यता असावी, कारण जनता त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असते. आणि विश्वासाचं नातं हे त्या पदावर बसलेल्या माणसाचं आणि प्रत्येक राज्यात राहणाऱ्या माणसाचं त्या ठिकाणी तयार झालेलं असावं, तरच ते राज्य जनतेच्या हिताचं काम करतं असं म्हटलं जातं. मित्रांनो, हा विषय सांगण्याचा उद्देश असा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यभर आंदोलन सुरू केलेली आहेत. त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, वस्त्यांमध्ये आता आंदोलन सुरू झालेली आहेत. मनोज जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी 17 दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं, ज्याची की इतिहासामध्ये 100% नोंद झालेली आहे. आणि हे आंदोलन मागे घेण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली होती आणि आम्ही तुम्हाला आरक्षण देतोय, परंतु आम्हाला थोडी मुदत द्या, कारण 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये आम्ही जर आरक्षण दिलं तर ते टिकणार नाही, अशा पद्धतीनं विश्वास त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि तमाम महाराष्ट्रातल्या कोट्यवधी मराठा समाज बांधवांना त्या ठिकाणी दिला होता. विशेष म्हणजे याचं प्रक्षेपण लाईव्ह त्या ठिकाणी सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, च्या माध्यमातून झालं होतं. मित्रांनो, ज्यावेळेस मुख्यमंत्री स्वतः आलेले त्याच्यापूर्वी 8-10 दिवसापासून मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री त्या ठिकाणी येऊन गेले होते, अनेक आमदार सत्ताधारी त्या ठिकाणी येऊन गेले होते. आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचन म्हटले जाणारे गिरीश महाजन हे स्वतः त्या ठिकाणी येऊन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकार कशा पद्धतीनं आरक्षण देत आहे किंवा कुठल्या पद्धतीनं हालचाली करते याची विश्वसनीय माहिती त्या ठिकाणी दिली होती. आणि सरकारला थोडा वेळ वाढून द्या असं त्यांनी सांगितलं होतं. गिरीश महाजन यांनी ज्यावेळेस पटवून दिलं त्यावेळेस मनोज जरांगे पाटील त्यांच्या म्हणण्यावर मुख्यमंत्र्यांचा संदेश ते घेऊन आलेत असं गृहीत धरून त्यांनी त्यांना वेळ वाढून देतो असंही सांगितलं होतं. आणि जाहीर सांगितलं की 8 दिवसांऐवजी आम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा राज्य सरकारला 30 दिवसाची मुदत देतो. यावरती समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः सराटी अंतरवाली या ठिकाणी गेले होते. त्यांनी जरांगे पाटलाची भेट घेतली, त्यांचे धन्यवाद मानले, आभार व्यक्त केले की आम्हाला तुम्ही 30 दिवसाची मुदत दिली आहे, निश्चितपणे आम्ही टिकणारं आरक्षण देतोय असा विश्वासही दिला होता. मित्रांनो, जरांगे पाटील जसे दिसतात तितके साधे सरळ नाहीयेत, ते परिपक्व आहेत. कारण त्यांनी अनेक राजकारण केलेत, अनेक समाजाच्या प्रश्नासाठी ते रस्त्यावर उतरलेले, आंदोलन करून त्यांनी न्याय सुद्धा मिळवून दिलेला आहे. राज्यकर्ते काय बोलतात, सरकार काय बोलतो, कायदा काय सांगतो, याचा पूर्ण अभ्यास मनोज जरांगे पाटील यांना आहे. आणि नेमकं हेच त्यांचं ज्ञान सरकारच्या लवकर लक्षात आलं नाही. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना चिल्लर समजलं आणि त्यामध्ये सरकार हे फसलेलं आहे. यामध्ये एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील, जे की मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, यांनी जरांगे पाटलांना चिल्लर समजून स्वतःचीच फसवणूक करून घेतली असं चित्र आता महाराष्ट्रामध्ये स्पष्ट होत आहे. ज्यावेळेस जरांगे पाटलांना एकनाथराव शिंदे यांनी 30 दिवसाची मुदत मागितली, जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसाची मुदत दिली आणि सांगितलं की तुम्ही 30 दिवसामध्ये मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण देतायत, त्यामध्ये पुन्हा अडथळे येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला 10 दिवस अधिक वाढून देतोय, परंतु 40 दिवसामध्ये मराठा समाजाला टिकणारं कुणबी ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी त्यांनी लावून धरली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्या ठिकाणी लिंबू सरबत पाजलं. मित्रांनो, आंदोलन सुटलं, सरकारने सुटकेचा निश्वास सोडला, परंतु झालं असं की जरांगे पाटील आंदोलन मागे घेतील आणि घरी बसतील आणि रेग्युलर आपल्या कामाला लागतील असं सरकारला वाटलं आणि हीच मुळात सरकारची चूक आहे. जरांगे पाटील हे पट्टीतले आंदोलनकर्ते आहेत, पट्टीतले न्याय मागणारे ते कार्यकर्ते आहेत आणि मराठा समाजासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले, त्यांनी स्वतःचं घर वाऱ्यावर सोडलंय, परंतु समाजासाठी मात्र ते उन्हात बसलेले, उपाशी बसलेले हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. आणि जो कालावधी सरकारला दिला होता तो होता 28 ऑक्टोबरचा. तत्पूर्वी त्यांनी 24 ऑक्टोबरला एक विराट सभेचं आयोजन आंतरवाली सराटीमध्ये केलं, ज्याला 1.5 कोटींचा मराठा समाज बांधव भगिनी त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या. आणि याच वेळी खऱ्या अर्थानं सरकारला धडकी भरली की जरांगे पाटील शांत बसतील असं वाटलं, परंतु त्यांनी विराट सभेचं आयोजन केलं आणि या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत असेल किंवा उपमुख्यमंत्र्यांसोबत असेल किंवा मंत्र्यांसोबत काय चर्चा झाली आणि आरक्षण 28 ऑक्टोबरला आपल्याला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा एकदा त्यांनी एक स्टेटमेंट जे होतं त्यांचं ते पुनरुच्चार केला की एक तर मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, यावर त्यांनी ठामपणे आपला विश्वास जनतेला पटवून दिला. मित्रांनो, झालं असं की 28 ऑक्टोबरला मुख्यमंत्री आरक्षण जाहीर करतील आणि हा दसरा मराठा समाजासाठी
नवा सीमा उल्लंघनाचा असेल असं वाटलं, परंतु तसं झालं नाही आणि मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलं नाही. वेळ अशी आली की एकीकडं एकनाथराव शिंदे यांनी दसरा मेळावा आयोजित केला. त्या ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि रक्ताचा थेंब असेपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी लढा दिला असं सांगितलं. परंतु याला आता कुठेही महत्व राहिलेलं नाही, कारण तुम्ही विश्वास दिलेला आहे, तुम्ही येऊन सांगितलं आणि पुन्हा ते सांगतायत मी जे बोलतो ते मी करतो आणि मी जे सांगितलं मी त्या मुळात त्या वेळेत करतो, परंतु तसं झालं नाही आणि म्हणून जरांगे पाटलांनी आपली तोफ ही सरकारकडे वळवली आहे आणि म्हणून त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, तुमच्यावर आमचा विश्वास होता, कारण तुम्ही दिलेले शब्द पाळता हा समाजामध्ये समज आहे आणि तुम्ही ते केलं होतं. परंतु आज मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा तुम्ही केली, आश्वासन दिलं, मात्र ते दिलं नाही, म्हणजेच तुम्ही विश्वासघात केला हा आणि तुम्ही दगाफटका मराठा समाजासोबत केला हे त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं. आणि एवढंच नाही, उपमुख्यमंत्री असलेले भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र ते संतप्त झालेत, प्रचंड नाराज आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं या संदर्भातलं एकही स्टेटमेंट केलेलं नाही. आम्ही आरक्षणासाठी सकारात्मक आहोत, परंतु ओबीसी आणि इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ असं ते म्हणतात. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची मूळ मागणी अशी आहे की कुणबीमध्ये आरक्षण द्या, जे की आम्ही कुणबी आहोत आणि तो ओबीसी मध्ये येतोय आणि 50% आत येतोय ते तुम्ही द्या, ही त्यांची स्पष्टपणे मागणी. परंतु या मागणीला बगल देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तिघही मिळून करतायत. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात जी भूमिका मांडली त्या व्यतिरिक्त ओबीसी समाजाच्या आंदोलनात जाऊन भेटतायत. ओबीसी समाजाला आम्ही धक्का लागू न देता आम्ही आरक्षण देऊ म्हणतायत. मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय वेगळा आहे अशाही पद्धती स्टेटमेंट करतायत. आणि त्यांना जो कोणी अनुकरण करणारे आहेत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, हे तर मराठा समाजाच्या विरोधात बोलतायत. मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही अशा स्पष्टपणे सांगतायत आणि एकीकडं जरांगे पाटलांना आरेतुरीची भाषा वापरतायत आणि दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीस हे आमचे श्रद्धेय आहेत असंही म्हणतायत. म्हणजे श्रद्धेय असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या री मध्ये वाढण्याचं काम गुणरत्न सदावर्ते करतायत आणि गुणरत्न सदावर्ते ज्या पद्धतीनं बोलतायत त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बोलतायत. यामुळे मराठा समाजामध्ये एक संतापाची लाट आहे आणि ही लाट येणाऱ्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अवश्य सहन करावं लागेल अशी प्रतिक्रिया सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली. त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलंय, गुणरत्न सदावर्ते यांचे जे श्रद्धेय आहेत देवेंद्र फडणवीसांसंदर्भात ते बोलले की यांच्या पाठीमागचा जनसमुदाय निघून गेलेला आहे. मुस्लिम समाज निघून गेलाय, धनगर समाज निघून गेलाय, मराठा समाज निघून गेलाय. एवढंच काय की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी नाहीयेत. यांच्या पाठीशी जर ताकदच नसेल तर ही ताकद सगळी त्यांच्या विरोधात काम करत असेल तर हे श्रद्धेय नेमकं कशाच्या जीवावर बोलतायत यांचं सुद्धा डोकं ताळ्यावर आणावं लागेल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी दिली होती. मित्रांनो, अजित पवार सुद्धा याच पद्धतीनं बोलतात की मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे, परंतु कुठल्याही जाती धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता. म्हणजे थोडक्यात काय की जी मागणी मूळ मराठा समाजाची मनोज जरांगे पाटलांची आहे तिला बगल देण्याचं काम या सरकारच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सातत्यानं केलंय. जे गिरीश महाजन वेळ मागायला आले होते 30 दिवसाची, त्यांना 40 दिवसाची दिली, पण 40 दिवसानंतर मात्र गिरीश महाजन यांची भाषा बदलली, कारण ते देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मनोज जरांगे पाटलांनी धीर धरायला पाहिजे, आणखी वेळ द्यायला पाहिजे, अशी काटावरची लढाई त्यांनी लढायला नाही पाहिजे, त्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की दिलेल्या वेळेत आम्ही देणार नाही हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे बोलले. प्रश्न असा आहे मित्रांनो, जर राज्य सरकार मराठा समाजाला कुणबीचं सरसकट आरक्षण देऊ शकतच नव्हतं तर एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळ उपमुख्यमंत्र्यांनी शब्द का दिला, मराठा समाजाला झुलवत का ठेवलं? त्यांच्या कदाचित हे लक्षात आलं नाही की मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी किती मोठ्या पद्धतीने, कारण त्यांनी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांना चिल्लर समजलं असं याच्यातून निघतंय. परंतु हेच त्यांच्यासाठी घातक ठरलं आणि सरकार आज पूर्ण कात्रीत अडकलंय, कारण इकडं आर आणि तिकडं वीर अशी पद्धत ही सरकारनं स्वतः करून घेतलीय. एक प्रकारे स्वतःच्या पायावर त्यांनी धोंडा पाडून घेतलेला आहे. कोट्यवधीचा मराठा समाज आज राज्यामध्ये पेटून उठलाय. प्रत्येक गावामध्ये आज साखळी उपोषण सुरू होते, आजपासून ते आमरण उपोषण सुरू झालेले. मित्रांनो, राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये जर आमरण उपोषण सुरू झालं असेल तर सरकार आणि सरकारची आरोग्य सेवा असेल किंवा पोलीस पथक असेल हे कुठपर्यंत पुरणार आहे? आणि जर या आमरण उपोषणातून आता याच्यामध्ये कुणाला शुगर आहे, ब्लड प्रेशरचे आजार आहेत, अनेक आजाराने सुद्धा ग्रासलेले लोक आहेत, परंतु ते आता भावनिक झालेले आहेत आणि ही शेवटची लढाई आहे. मराठा समाजाने ठरवून घेतलेलं आहे की आता ही शेवटची लढाई आहे. अंतिम लढाईमध्ये आता जे होईल ते होईल.
आपण पाहतोय की मराठा समाजाचे तरुण मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतायत. जरांगे पाटील त्यांना आत्महत्यापासून रोखण्यापासून म्हणजे परावर्त करतात किंवा तुम्ही आत्महत्या करू नका, परंतु कोणी ऐकायला तयार नाही. आणि अशा पद्धतीमध्ये सरकारवर एक मोठा दबाव आलेला आहे, प्रचंड दबाव आलेला आहे. आणि आता आमरण उपोषण सुरू झाले, त्यामध्ये महिला पण आहेत, वयोवृद्ध पण आहेत. यात जर कुणाच्या जीवाला काही झालं तर याला शिंदे सरकार, फडणवीस सरकार, अजित पवार सरकार जबाबदार राहील, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, एवढंच नाही तर आता नेत्यांना सुद्धा गावबंदी झालेली आहे आणि त्याचा फटका प्रत्येक नेत्याला बसतोय. मग तो सत्ताधारी आमदार, मंत्री असेल, खासदार असेल किंवा सत्तेच्या बाहेर असलेला सुद्धा आमदार, कोणी आमदार, खासदार असेल, यांना सुद्धा तो फटका बसतोय. एवढंच काय, माजी आमदार असतील, माजी मंत्री असतील, जे कोणी भावी आमदार होण्याच्या इच्छित तयारीत असतील, अशा नेत्यांना सुद्धा तो फटका बसतोय. कारण प्रत्येक मराठा बांधवांनी गावागावामध्ये पाट्या लावलेल्या आहेत रस्त्यावरती की आमच्या गावामध्ये कोणत्याही नेत्यानं येऊ नये. जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यांनी तर अजिबात आमच्या गावात पाय टाकू नये, गाव बंदी आहे. आणि मित्रांनो, जो नेता गावामध्ये जातो एक तर त्याला घेराव घालण्याचं काम होतंय. सत्ताधारी जे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या तर गाड्या फोडल्या आहेत. अनेकांना त्या ठिकाणी धक्काबुक्की पण झाल्याचे प्रकार आपण पाहतोय. म्हणजे एक प्रकारे आजपासून हे आंदोलन आणखी तीव्र होतंय. कुठल्याही नेत्याला गावामध्ये, ग्रामीण भागात, शहरामध्ये फिरणं सुद्धा मुश्किल झालंय. एवढंच काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस शिर्डीमध्ये आले होते त्यावेळेस मनोज जरांगे पाटील आणि तमाम कोट्यवधी मराठा समाजाला एक अपेक्षा होती की त्याच्या आदल्या दिवशी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना भेटून आले होते आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते चर्चा करून आले, अशी एक चर्चा या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होती. पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आल्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात काहीतरी घोषणा करतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या विषयाला बगल दिली, एक शब्द सुद्धा त्यांनी काढला नाही. खरं म्हणजे देशाचा पंतप्रधान आहे, राज्यामध्ये एवढं मोठं आंदोलन चाललंय, गोळीबार झालाय, लाठीचार्ज झालाय आणि आपलंच सरकार, आपल्या पक्षाचं सरकार भविष्यात येईल का नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह मोठ्या प्रमाणात उभं राहिले. असं असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा समाजाच्या, जो की विराट संख्येनं महाराष्ट्रात आहे, त्यांच्या प्रश्नावर एक शब्द सुद्धा बोलले नाही. याच्यातून त्यांची संवेदना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत ती दिसून आली. आणि म्हणून इथं मनोज जरांगे पाटलांनी दोन प्रश्न उपस्थित केले. एक म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे हे दिल्लीला जर गेले होते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात का विषय काढला नाही, का माहिती दिली नाही, असा एक प्रश्न उपस्थित केलाय. आणि जर या दोघांनी माहिती दिली असेल तर मग नरेंद्र मोदी मराठा समाजाच्या आरक्षणावर का बोलले नाही. म्हणजे दोन्ही प्रश्नामध्ये जे काही केंद्र आणि राज्य सरकार आहे त्यामध्ये सहभागी आमदार, खासदार, मंत्री आहेत, हे अडचणीत आलेले आहेत. कारण ह्या दोघांनी जर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली म्हणावं तर मग ते का बोलले नाही, आणि जर ते बोलले नाही असं म्हणावं तर या दोघांनी माहिती दिली नाही, हा स्पष्ट संकेत मराठा समाजामध्ये देण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळं समाजाची भावना ही तीव्र झालेली आहे. आता राहिला प्रश्न असा की जर आरक्षण आपल्याला 30 दिवसात द्यायचं होतं तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळानं कायदेतज्ञांशी सल्ला मसलत घेतली होती का? जे की आरक्षणाच्या संदर्भात जी कमिटी नेमली तिच्याशी चर्चा केली होती का? मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी झाली होती का? आणि ह्या सगळ्यांची जर संमती झाली होती, कायद्याचा जर आधार घेतला होता, घटनेचा जर आधार घेतला होता, तर मग 30 दिवसाच्या ऐवजी 40 दिवसाची मुदत असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही? आणि जर आपण मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नव्हतो तर मग तुम्ही आरक्षणाचं हे गाजर, होय मी गाजर हा शब्द वापरतोय कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे झाल्यापासून राज्यामध्ये गाजर हा शब्द सातत्याने उल्लेख केला जातो. त्याचा अर्थ असा आहे की फडणवीस सरकार हे सातत्याने जनतेला आश्वासनांचं गाजर दाखवतं, मात्र ते पूर्ण केल्या जात नाही असा समज जनतेमध्ये आहे आणि विरोधक त्यांना आश्वासनांचं गाजर म्हणतं. मग एकनाथराव शिंदे आणि मंत्रिमंडळानं मराठा समाजाला आरक्षण देऊ हे गाजर का दाखवलं आणि त्यामुळं मराठा समाजात झुलवत राहिला गेला. आज ती संतापाची लाट पेटलेली आहे, संपूर्ण समाज एकवटलेला आहे, याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो, आमच्या समोर एक प्रश्न उपस्थित करतोय. एक म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाला चिल्लर समजून राज्य सरकार फसलंय का, हा एक प्रश्न आहे. आणि जर मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण देऊ शकत नव्हता तर मग मराठा समाजाला आश्वासनाचं गाजर देऊन का झुलवत ठेवलं, याला जबाबदार कोण, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. मी तुमच्या समोर मांडतोय. हा विषय आणि हा मुद्दा मला महत्वाचा वाटला. मित्रांनो, याविषयी तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या, कारण तुमच्या प्रतिक्रिया खूप अभ्यासपूर्ण असतात आणि तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत, ज्या की संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.